नमस्कार मित्रांनो, सिटी व्हिडिओजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण नवरात्रीचे दर्शन घेऊया। तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। तर आपण सुरुवातीला हिंदुस्थानी देवी या देवीचे दर्शन घेऊया। हिंदुस्थानी देवी हे यवतमाळची आई म्हणून प्रसिद्ध आहे। तर सुरुवात आपण इथून करूया। सुंदर अशी मूर्ती येथे बसलेली आहे। यानंतर आपण आलेला आहोत यवतमाळातील मोठ्या मंडळापैकी एक म्हणजे छोटी गुजरी मधले। येथे सुंदर असे मंदिर बांधलेले आहे। या वर्षीची थीम आहे एक राजस्थानी राजवाडा व इथले अनेक कारागीर त्यांनी सुंदर असे डिझाइन बनवलेली आहे। आतमध्ये पण सुंदर अशी निळ्या कलरची डिझाइन बनवलेली आहे। आतमध्ये देवी विराजमान आहे। देवीची मूर्ती पण सुंदर आहे। यानंतर आपण आलेला आहोत बालाजी उत्सव मंडळाकडे। या वर्षीची त्यांची थीम आहे राणी अहिल्याबाई होळकर त्यांच्या राजवाड्याची डिझाइन त्यांनी बनवलेली आहे। येथे लिहिले आहे सुंदर असे आतमध्ये पण डेकोरेशन केलेले आहे। सुंदर असे डेकोरेटिव्ह सिल्वर कलरचे आतमध्ये पण एक मंदिर आहे व त्यामध्ये देवी विराजमान आहे। आता आपण गणपती मंदिर पाशी आलेलो आहोत। येथे पण एक मंडळ आहे। दरवर्षी सुंदर असे त्यांचे पण डेकोरेशन असते। आतमध्ये एक सुंदर असा राजवाडा बांधलेला आहे व त्यामध्ये देवी विराजमान आहे। आजूबाजूला सेवक आहेत। जुने राजवाडे जे होते त्यांची एक थीम आहे। यानंतर आपण आलेलो आहोत शिवाजी चौकात। येथे सुंदर अशी देवी विराजमान आहे। एक राक्षस आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक नसेल केले तर लाईक करा व शेअर करा। युद्धाच्या स्वरूपामध्ये देवी आहे व अतिशय सुंदर मूर्ती आहे।
यानंतर आपण आलेलो आहोत नवप्रभात उत्सव मंडळाकडे। हे मंडळ आहे माळीपुरा येथे। येथे देवी आणि राक्षसामध्ये भयंकर युद्ध असे दाखवण्यात येते दरवर्षी। तर मित्रांनो, आपण गणेश चौकामध्ये आलेलो आहोत। त्याच रोडवर येथे सुंदर डेकोरेशन केलेले आहे। भगवा कलर मध्ये एक मंदिर आहे। सोनेरी पिलर आहेत व आतमध्ये देवी आहे। देवी आणि राक्षसामध्ये भयंकर युद्ध असे दाखवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत यवतमाळातील गांधी चौक उत्सव मंडळाकडे। येथे सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे। येथे लिहिले आहे गांधी चौक दुर्गादेवी उत्सव मंडळ। येथे पण राक्षस आणि देवीमध्ये भयंकर युद्ध असे दाखवण्यात येते। तर मित्रांनो, गांधी चौक उत्सव मंडळाच्या मागे गेले असता आपण जय हिंद चौकामध्ये आलेलो आहोत। येथे एक सुंदर असे डेकोरेशन बनवलेले आहे। आतमध्ये पण सुंदर असे लाल कलर मध्ये डेकोरेशन आहे। व येथे दुर्गा देवीला 3 सीट दाखवलेले आहेत। चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अप्सरा टाकीज चौकामध्ये। येथे हितान्वेषी देवी म्हणून एक प्रसिद्ध आहे व देवीचा चेहरा अत्यंत सुंदर असतो। समोर गेले असता चर्च जवळ एक मंडळ आहे। येथे पण सुंदर अशी देवी विराजमान आहे। बाजूला मोर आहे।
यानंतर आपण आलेलो आहोत लकडगंजमध्ये. इथे एक देवी आहे व देवी सोबत वाघ आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत बालमित्र दुर्गादेवी उत्सव मंडळाकडे. येथे सुंदर व नवीन काहीतरी डेकोरेशन बनवलेले आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय लिहिलेले आहे व एक शंकरजीची पेंटिंग आहे. आतमध्ये आपल्याला बाजूला जायचे आहे. यानंतर तिथेच एक मंडळ आहे. येथे पण राक्षस व सिंह व देवीमध्ये युद्ध दाखवण्यात येते. तर मित्रांनो, सर्वात मोठ्या मंडळापैकी एक म्हणजे स्टेट बँक चौकातले देवी. येथे पण सुंदर असे मंदिर बांधलेले आहे. जेव्हा मी इथे आलो तेव्हा इथे देवीची आरती सुरू होती. आता आपण आलेलो आहोत वाघापूर रोडवर स्टेट बँक चौकातून. येथे बांगर नगरची महाराणी म्हणून प्रसिद्ध आहे व येथे एक डेकोरेशन पण तुम्हाला बघायला मिळेल. आतमध्ये पण आपण देवीचे दर्शन घेऊया. यानंतर आपण आलेलो आहोत यवतमाळातील त्याच रोडवर वाघापूर रोडवर. येथे एक भूतिया गुफा म्हणून आपण बघणार आहोत. येथे बघा भूत पण आहे लटकवलेला. येथे तुम्हाला 10 रुपये तिकीट काढावे लागेल व लाईनमध्ये राहावे लागेल. येथे एक भयंकर गुफा आहे. आतमध्ये तुम्हाला अशा प्रकारे लाइटिंग दिसेल व भूतांच्या मूर्त्या पण दिसेल व काही भूताच्या वेशामध्ये मुलं पण आहेत. इथे बघा असे तुम्हाला आतमध्ये जायचे आहे. येथे लहान मुलांना सांभाळून न्यायचे आहे व आतमध्ये देवी विराजमान आहे. येथे राक्षसाची शिर आहे व त्यावर देवी बसलेली आहे.
तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत शिवशक्ती दुर्गादेवी उत्सव मंडळ विठ्ठलवाडीमध्ये। येथे सुंदर असे मंदिर बांधलेले आहे। आतमधली देवी तुम्हाला बघायला खूप आवडेल। आतमध्ये आपण आलेलो आहोत, सुंदर डेकोरेशन केलेले आहे। येथे बघा, देवी तबला वाजवत आहे व देवीचा चेहरा खूप सुंदर आहे। हे देवीचे कोणते रूप आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। बाजूला सिंह आहे, गणपती आहे। आता मित्रांनो, आपण आलेलो आहोत कॉटन मार्केटच्या मागे। येथे एक दगडाचे मंदिर बांधलेले आहे व इथली देवी थोडी वेगळी आहे। बघा, देवीचे बालपण येथे दाखवलेले आहे। खूप मोठा सिंह आहे व त्यावर देवी बसलेली आहे। यानंतर तेथे जवळच एक मंडळ आहे, इथे पण सुंदर अशी देवी विराजमान आहे। आता आपण लोखंडी पुलाजवळ आलेलो आहोत। लोखंडी पुलाजवळ संपूर्ण देवीचे दर्शन आपण घेणार आहोत। एकता काली माता उत्सव मंडळ, इथे पण आपण दर्शन घेऊया। हे मंडळ लोखंडी पुलाजवळच आहे। सुंदर असे मंदिर बांधलेले आहे। आतमध्ये आपण काली माताचे दर्शन घेऊया। तर लोखंडी पुलाजवळच एक छोटे छोटे मंडळ आहे, त्याचे पण आपण दर्शन घेऊया। येथे पण एक मंडळ आहे। हे मंडळ पण लोखंडी पुलाजवळच आहे। तर लोखंडी पुलाजवळच मेंढकीपूर आहे, इथे पण सुंदर अशी देवी व राक्षस यांच्यामध्ये युद्ध दाखवण्यात येते। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अर्ध्याहून जास्त डेकोरेशन मी तुम्हाला व नवरात्रीचे देवी दर्शन दिलेले आहे। तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ लांब न व्हावा म्हणून मी काही डेकोरेशन ठेवलेले आहे।
ते बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.